नमस्कार मंडळी. तर सगळ्यांना सांगून सांगून कंटाळा आला. कारण मी बसणार म्हणजे मला स्थिर बसूशी वाटत नाही एका जाग्यावर. पण तरी पण बघा कोथिंबीर घेतल्याच निवडायला. आपल्या बायकांचं जरा असंच असतं. तरी एका जाग्यावर नुसतं स्थिर बसू वाटत नाही. मोबाईल बघायचं तर माझा चष्मा राहिलेला बाजूला. मग 10 वेळा रेणुकाला हाक कशी मारायची म्हणून मी इथं कोथिंबीर घेतली आणि बसली आपली स्वतःच एकटी माझं ही करत. इथं तुम्हाला असं वाटत असेल बकेटमध्ये पाणी घेऊन का बसले, तर मी सगळ्यांना सांगत असते रेणुकाला पण हीट वाढलेली असते आणि आता सगळ्यांचीच जवळजवळ उन्हाळ्यात किंवा साखरेच्या माणसांसाठी पण हा उत्तम पर्याय आहे बघा, बिना पैशाचा. आणि गावाकडं तर अशीच आपल्या इकडं आजूबाजूला कडुलिंबाची झाडं असतात. तर मी कडुलिंबाचं चूर्ण आणलेलं गावाकडनं, ते म्हणजे पाला वाटून आणला होता. जवळजवळ 5-6 महिने झालं त्याला. मग तो मी तसाच ठेवलेला, कधीतरी काय उपयोग होईल म्हणून मी तसं करून ठेवत असते. मग त्याच्यात बादलीत आहे ना कडुलिंबाची पानांचं चूर्ण, 1 मूठभर मीठ आणि 1 तुरटीचा खडा टाकून मी पण बसले. आणि मग नंतर रेणुकाला पण बसायला सांगितलं, कारण आम्हाला दोघींना पण भरपूर हीटचा त्रास होतो त्यासाठी. आणि आदनंमधनं चहा प्यायचा नाही ठरवलं तरी पण आम्ही असा चहा पितोय. मग आता हीट तर कशी तरी कमी झाली पाहिजे. आपण सूर्याला तर रोखू शकत नाही की नको बाबा जरा कमी ताप असं म्हणू शकत नाही. तो माणूस नाही ना, माणसं तरी कुठं ऐकायला बसलेत अशी. म्हणून मी हा पर्याय केला आहे. नक्की कधीतरी करून बघा. आणि त्यात काय झालं होतं, परवा गेले दुकानात आणि मी तिथंच भाजी घेतली आणि भाजीची पिशवी विरेंच्या ह्याच्यामुळं भाजीची पिशवी तिथंच ठेवून आले. मग त्यासाठी मला जरा जास्त चालावं लागलं. आणि चालणं बाहेर तरी दिवसाची कामं नाहीत म्हणून बरं, पण जर जी दिवसभर काम करायला जात असतील ना लोक, त्यांचं ह्या गरमीनं काय होत असेल. त्यामुळं काळजी घ्या, निरोगी राहा आणि लिंबाचा हे